मोठी बातमी बीडमधून आहे। बीड जिल्हा न्यायालयामध्ये सीआयडी आणि एसआयटीचे अधिकारी दाखल झालेले आहेत। एसआयटीच्या किरण पाटील सुद्धा आता कोर्टामध्ये दाखल झाल्याचं समजतंय। सीआयडी आणि एसआयटीचे इतर अधिकारी सुद्धा कोर्टामध्ये पोहोचलेले आहेत। मोहसिन शेख आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत। मोहसिन, बीड जिल्हा न्यायालयामध्ये सीआयडी आणि एसआयटी अधिकारी दाखल झालेले आहेत। किती वेळात सुनावणी सुरू होईल? नक्कीच आपण ऋतुजा बघितलं तर आजची सुनावणी व्हीसीद्वारे होणार आहे, जो निश्चित झालेला आहे। कारण आरोपी जे आहेत तर त्या पोलीस स्टेशनलाच आहे, मात्र सीआयडीचं एसआयटीचं पथक जे आहे तर न्यायालयात पोहोचलेलं आहे। त्यात एसआयटीच्या डीवायएसपी जे आहेत तर किरण पाटील ह्या देखील या जे आहेत तर न्यायालयात पोहोचलेले आहे। सीआयडीचे अधिकारी आहेत, वकील देखील या ठिकाणी पोहोचताना पाहायला मिळतात। त्यामुळे वेळातच आता या सुनावणीला सुरू होणार आहे। एकूण 6 आरोपींना आज न्यायालयात व्हीसीद्वारे हजर केले जाणार आहे आणि त्यामुळे आज जे आहे तर तपास यंत्रणाचे जे आहे तर ते नेमके काय काय मुद्दे मांडतात आणि पुन्हा एकदा कोठडीची मागणी केली जाऊ शकते आणि कोठडीची मागणी करताना या गेल्या 8 दिवसात नेमका काय तपास केला, काय नवीन बाबी समोर आल्या, या गोष्टींचा देखील खुलासा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज होणारी ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची असणार आहे। निश्चित। मोहसिन, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।